माझ्या अजून एक नवीन कथेत आपले सर्वांचे स्वागत आहे। आम्ही दोन भाऊ आणि आई बाबा अगोदर सोबत राहत होतो। आम्ही खाली राहायचो आणि माझा काकाचा मुलगा आणि त्याची बायको आमच्या वरच्या माळ्यावर राहत होते। माझ्या भावाचे लग्न झाले होते आणि तो बाहेर जॉब करत होता। तसेच माझी वहिनी प्रेग्नेंट होती म्हणून आई आणि बाबा तिथे गेले होते, म्हणजेच वहिनीला मदत पण होईल आणि जास्त कामाचा त्रास पण होणार नाही। आता मी एकटा राहत होतो म्हणून मी वरती वहिनीकडे जायचो, पण माझ्या काकाचा मुलगा म्हणजेच माझा भाऊ असला की मी जास्त जात नव्हतो, कारण तो दारू पिणारा होता आणि जेव्हाही घरी आला की दारू पिऊन यायचा। याच गोष्टीमुळे माझी वहिनीला पण त्याचा राग येत होता। त्याची स्वतःची गाडी होती आणि तो जास्त करू बाहेर टूरवर असायचा। कधी 8 दिवसाचा टूर असायचा, कधी 15 दिवसाचा, या कधी 2-3 दिवसाच्या, असे त्याचे काम होते। काकाचे आणि माझे फार जमायचे। आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच वाईट विचार नव्हते। कधी कधी जर भाऊ नसला तर मी तिच्याकडेच जेवण करत होतो आणि तिला कामात पण मदत करायचो। पण एक दिवस मी बाहेर गेलो होतो आणि बाहेरून तिच्याकडे पोहोचलो। मी इकडे तिकडे बघितले तर ती दिसली नाही। मी तिच्या डायरेक्ट खोलीत गेलो तर ती नुकतीच आंघोळ करून निघाली होती। तिची अवस्था फार वेगळी होती। तिची ती अवस्था मी शब्दाने सांगू शकत नाही। मी तिला नंतर सॉरी म्हणालो तर ती म्हणाली, तुमची त्यात काही चुकी नाही आहे, कारण मीच दार लावणे विसरले होते। पण तेव्हापासून ती माझ्या हृदयावर राज्य करू लागली। आता मी तिच्याशी संवाद वाढवू लागलो आणि तिच्याकडे बघू लागलो। मी अनेकदा तिच्या बरोबर मस्करी करायचो आणि ती मला स्माइल द्यायची। तसेच मी तिला नेहमी गुपचूप पाहायचो आणि कधी कधी तिची नजर माझ्याकडे असायची, पण ती मला काहीच बोलायची नाही। आता आमचे बोलणे वाढल्यामुळे अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आणि अशा प्रकारे आमच्यातील अंतर थोडे कमी झाले। आणि आता आमच्याबद्दल अंतर कमी झाल्यामुळे आम्ही मनमोकळापणाने बोलू लागलो आणि त्यामुळे वहिनीच्या मनातल्या अनेक गोष्टी बाहेर पडू लागल्या। त्या दिवशी मी आणि वहिनी टीव्ही बघत होतो। मी तिला विचारले, वहिनी एक गोष्ट बोलू का? तर म्हणाली, बोल। मी तिला म्हणालो, भाऊ इतके दिवस बाहेर असतो आणि घरी आला की दारू पिऊन येतो, तर कस काय सहन करते तू? तर तिचा चेहरा पडला होता आणि म्हणाली, तुला शपथ आहे माझी की ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही। मी मान हलवून ठीक आहे म्हणालो। नंतर तिने सांगितले की तुझ्या भावाला माझ्याबद्दल काहीच आपुलकी वाटत नाही। मला काय हवे आहे काय नाही त्याचे या गोष्टीकडे लक्षच नाही। ते आले की दारू पितात आणि नुसते फोनवर असतात। आणि ती रडू लागली। मी तिच्या जवळ गेलो आणि तिचे डोळे पुसत म्हणालो, मी आहे ना तुझ्या सोबत, तर सर्व काही ठीक होईल आणि तू एकटी आहे असं समजू नको। आणि नंतर आमचे असेच बोलणे व्हायचे। तसेच तिला मी अनेक कामात मदत पण करायचो। त्यानंतर हळूहळू आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो। आता आम्ही एकत्र जेवण करून रात्री एकमेकांचा हात धरून आम्ही गच्चीवर फिरायचो। तिला माझ्या सोबत राहून फार छान वाटू लागले होते आणि ती आनंदात दिसत होती आणि तिला आनंदात पाहून मला फार बरे वाटू लागले होते। असेच चालत असताना तिचा नवरा आला। तो आला तर फार दारू पिऊन होता आणि त्या दिवशी त्याचे भांडण पण झाले, कारण मला जोरात आवाज येत होता। मी त्याच्याकडे जाण्याचा विचार केला, पण भाऊ आणि माझेच भांडण होईल म्हणून गेलो नाही आणि काही वेळाने त्याचा आवाज कमी झाला। पण रात्री जेवण केले आणि गच्चीवर वर गेलो तर वहिनी तिथे एका कोपऱ्यात बसून रडत होती। मी तिला विचारले काय झाले, तर ती गप्पच होती आणि काही बोलली नाही। मी तिला म्हणालो, जेवण केले का तू? तर मान हलवून नाही म्हणाली। मी पटकन खाली गेलो आणि तिच्यासाठी जेवण आणले आणि तिला घास भरवू लागलो। मी तिला घास भरवत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती। तिचे जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ बोललो आणि मी तिला समजावले, तसेच म्हणालो, आता तू जाऊन आराम कर। तर ती गेली। मी थोडा वेळ थांबून खाली येऊन आराम केला। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या जॉबवर गेलो। 2 दिवस तिच्या सोबत माझे जास्त बोलणे झाले नाही। 2 दिवसांनी तिचा नवरा टूरवर गेला। मी त्यावेळेस जॉबवर होतो। संध्याकाळी घरी आलो तर काही वेळाने ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, आज तू माझ्याकडे जेवण कर, आणि माझ्या सोबत बोलू लागली। मी तिला म्हणालो, बस थोडा वेळ नंतर जा। तर ती म्हणाली, हो बसते, आणि आम्ही बोलू लागलो। ती मला म्हणाली, आपण 2 दिवस बोललो नाही, पण मला असे वाटते की
किती दिवस झाले आपले बोलणे झालेच नाही. मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर म्हणाली, आजकाल खूपच दारू वाढली आहे, तसेच चिडचिड पण करतात, आणि त्या दिवशी तर मला मारायला पण आले होते. म्हणून मी वरती बसून रडत होते. पण तुला फार माझी काळजी आहे, तुला माझी प्रत्येक गोष्ट समजते. असेच आमचे बोलणे सुरू असताना ती म्हणाली, मला आधी स्वयंपाक बनवू दे, नंतर आपल्याला बोलायला फारच वेळ आहे. आणि ती स्वयंपाक करायला गेली. मी आपले कामे करू लागलो. काही वेळाने मी तिच्याकडे गेलो आणि तिने जेवण आणले आणि आम्ही जेवण करू लागलो. जेवण झाल्यावर मी बसून होतो आणि ती आपले कामे आवरत होती. नंतर आम्ही गच्चीवर जाऊन थोडे फिरलो, पण आज आम्ही फार जवळ होतो आणि आम्हाला हा जवळीकपणा फार छान वाटत होता. आता ती आणि मी खोलीत बसून होतो आणि ती मला म्हणाली, तू माझ्या सोबत असला की मला फार बरे वाटते. ती बोलत असताना तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल आपुलकी दिसून येत होती आणि आम्ही कधी एक झालो आम्हालाच कळले नाही. हळूहळू आमच्या अंगात आग पसरू लागली आणि आम्ही त्या वेळेचा आनंद योग्य प्रकारे घेऊ लागलो. त्यावेळेस आम्हाला रोखणार कोणी नसून आम्हाला कशाचेच भान नव्हते आणि आम्ही आपले प्रेम व्यक्त करत होतो. तिची अवस्था फारच वेगळी झाली होती आणि मी तिला बघून अजून भारावून जात होतो. त्या दिवशी आमची झोप गायब झाली होती, तसेच आम्ही एकमेकात गुंतून गेलो होतो. आता आम्हाला फारच वेळ झाला होता, पण तरी सुद्धा आम्ही थांबायला तयार नव्हतो. आता असेच होऊन बराच वेळ निघून गेला, म्हणून आम्ही झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. त्यानंतर मी फ्रेश होऊन जॉबला गेलो. आता सुद्धा आमचे नाते तसेच आहे, पण आता आई बाबा आल्यामुळे माझे तिच्याकडे जाणे फार कमी झाले आहे. तरी सुद्धा आमचे बोलणे आणि भेटणे सुरू असते. अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.